अध्याय 15. स्वामी समर्थ मंगळवेढा गावी राहत असताना समस्त गावकऱ्यांनी त्यांना वेडच ठरवलं होतं. मंगळवेढ्याच्या वास्तव्यात महाराज गावात राहण्यापेक्षा अरण्यात राहणे पसंत करीत. त्याच मंगळवेढा गावात अत्यंत गरीब आणि दरिद्री असा बसप्पा तेली राहत होता. एके दिवशी चिंताग्रस्त बसप्पा फिरत फिरत गावाजवळच्या वनात पोहोचला. तिथे काट्यांच्या शय्येवर झोपलेल्या स्वामींना त्याने पाहिले आणि त्यांच्यातील ईश्वरी अंशाची जाणीव होऊन बसप्पाने महाराजांच्या चरणावर माथा टेकला. तेव्हापासून बसप्पा तेली स्वामींची भक्ती करू लागला. ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत जाऊ लागला. बसप्पाचीही गावकऱ्यांनी वेड्यात गणना केली. बसप्पाची पत्नीही त्याला अद्वा तद्वा बोलू लागली. एके दिवशी अरण्यात समर्थांची सेवा करत असताना रात्र झाली. 2 प्रहरी रात्र उलटल्यानंतर स्वामी काट्यांच्या शय्येवरून उठून चालू लागले. अंधारातच काठ्या काटक्यात तुडवीत बसप्पाही त्यांच्या मागून जाऊ लागला. दाट काळोखात अचानक एक चमत्कार झाला. वाटेवर झाडांवर सगळ्या आसमंतात सर्पच सर्प दिसू लागले. सर्पांच्या त्या विक्राळ दर्शनानं बसप्पा भयभीत झाला. तेव्हा स्वामीजी त्याला म्हणाले, भिऊ नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घे. न करी अनुमान, काही दैव तुझे उदेल. स्वामींच्या आज्ञेनुसार बसप्पाने अंगावरील वस्त्रात जमतील तितके सर्प गुंडाळून घेतले. अरण्यातून बाहेर आल्यानंतर बसप्पाने अंगवस्त्र उलगडून पाहिले तर सर्प गुप्त झाले होते आणि त्या जागी पिवळे जर्द सोने चमकत होते. भाऊक झालेल्या बसप्पाच्या नयनी आनंदाश्रू तरळले. त्याने घरी जाऊन पत्नीला सगळा वृत्तांत कथन केला. तेव्हा तीही सुखावली. श्री स्वामी समर्थ.